नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग प्रीती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बब आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:27 ते 4:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:50 ते 6:14 आणि यमगंड काळ दुपारी 12:40 ते 2:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी आणि मंगळाबरोबर प्रतियोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकते. त्या संदर्भात स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्याचा भविष्यावरती दूरगामी परिणाम होईल. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घेणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र त्याचा आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. फिरणे वगैरे होईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च आजच्या दिवशी जास्त होती या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास तो कव्हर करू शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी आणि मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. मात्र भावभावनांची आंदोलनं जास्त दिसल्यामुळे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. चिडचिडपणा जास्त राहील. फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आज अनावश्यक विचारांची गर्दी मनामध्ये जाणवेल. काही कामं पूर्ण न झाल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावरती होऊ शकेल. महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहा. आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी
थोडंसं खर्चाच्या संदर्भात किंवा पैशाचे व्यवहार हे काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. कुठल्याही कामाच्या संदर्भात जर तुम्ही आजच्या दिवशी वाढत वगैरे असाल, तर ते पूर्ण होणं थोडंसं कठीण होऊन बसेल आणि त्याचं पर्यवसन स्ट्रेस या फ्रस्ट्रेशनमध्ये होऊ शकेल. काळजी घ्या. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. चुकीचे निर्णय घेऊ नका. घरातील व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं राहील. मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचं राहील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही नवीन कामाच्या सोबत आजच्या दिवशी करू नका. प्रवास योग जास्त संभवतात. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 11व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र एक प्रतियोग करेल. आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. विचारांवर थोडा कंट्रोल करणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे जाऊ नका. झटपट पैशाच्या बद्दल विचार करू नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडंसं स्वतःच्या भावभावनावरती कंट्रोल करणं गरजेचं राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम करणारा आजचा दिवस असणार आहे. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. बियातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष द्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले चुकीचे निर्णय घेऊ नका. भावनेच्या आरी जाऊन काही निर्णय घेऊ नका. कुंदा चुकू शकतील. स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवू शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. ऊर्जासुद्धा चांगली राहील. मात्र जर तुम्ही कोणाचं रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होऊ शकेल. ज्या गर्भवती महिला त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 फेब्रुवारी 2026 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.